मी 90 वर्षांचा आहे. जाण्यापूर्वी तुम्हाला या 7 गोष्टी सांगायच्या होत्या. त्या आजच सोडून द्या. 90 वर्षे जगल्यानंतर जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला त्या क्षणांचा पश्चात्ताप होत नाही जेव्हा मी काहीच केले नाही. मला पश्चात्ताप होतो त्या सवयींचा, ज्या मी आयुष्यभर जोपासल्या, जणू एखाद्या विषारी झाडासारख्या त्या हळूहळू वाढत राहिल्या आणि मला कळलेही नाही की त्या माझ्या आयुष्याची मुळे पोखरत आहेत. माझे वय आता 90 वर्षे आहे. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच उरलेले नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे ज्या फक्त तुमचा खरा हितचिंतकच सांगू शकतो. हात जोडून विनंती करते, या सवयी शक्य तितक्या लवकर सोडून द्या. पहिली सवय, तुलना करणे. मी सर्वात उशिरा सोडलेली सवय म्हणजे इतरांशी स्वतःची तुलना करणे. माझ्या शेजारी मोहनलाल नावाचा एक माणूस होता. आम्ही दोघांनी जवळजवळ एकाच काळात आपापले काम सुरू केले होते. पण त्याच्याकडे आधी गाडी आली, त्याचे घर आधी बांधले गेले. आणि मी रोज सकाळी त्याच्या खिडकीकडे पाहून उठायचो. मला वाटायचे की मी मागे पडत आहे. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा समजते की जितकी वर्षे मी मोहनलालकडे पाहण्यात घालवली, तितकी वर्षे मी स्वतःकडे पाहिलेच नाही. तुलना हा एक चोर आहे. ती तुमचा वेळ चोरते, तुमचा आनंद चोरते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती तुम्हाला तुम्ही जे बनू शकला असता ते बनण्यापासून रोखते. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे ध्येय पाहत राहता, तेव्हा तुम्ही स्वतःचा मार्ग विसरून जाता. मोहनलालची गाडी 10 वर्षात खराब झाली. त्याचे घर भाड्याने दिले गेले. पण मी जे काम उभे केले, ते आजही माझे मुलगे पुढे चालवत आहेत. तुलना करणे थांबवा. तुमचा वेग तुमचा आहे. तो दुसऱ्या कोणाचाही नाही. दुसरी सवय, प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देणे. प्रत्येकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे की तुम्ही बरोबर आहात. माझ्या आयुष्यात एक काळ असा होता की लोकांनी मला समजून घ्यावे, मला मान द्यावा, मला योग्य समजावे यासाठी मी खूप ऊर्जा खर्च करत होतो. एकदा माझ्या एका नातेवाईकाने मला म्हटले, तुझे दुकान कधीच चालणार नाही. मी त्यांना 3 तास समजावले, तर्क दिले, आकडे सांगितले. पण ते मानले नाहीत. मी घरी आलो, थकलो होतो, रिकामा झालो होतो. त्या रात्री मला झोपही लागली नाही. आणि कदाचित दुसऱ्या दिवशी त्या नातेवाईकांनी ती गोष्ट विसरलीही असेल. त्या दिवशी मी शिकलो की जे लोक तुमच्यावर प्रेम करतात, त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते. आणि जे प्रेम करत नाहीत, त्यांच्यावर स्पष्टीकरणाचा काहीच परिणाम होत नाही. तुमचे काम करा. परिणाम स्वतः बोलतील. शब्द हवेत विरून जातात, पण काम कायम टिकून राहते. तिसरी सवय, नंतर करेन असे म्हणणे. आणि ही गोष्ट ऐकताना कदाचित तुमचे डोळे पाणावतील, जर ही सवय तुमच्यात असेल. माझी आई होती. जेव्हा मी 40 वर्षांचा होतो, तेव्हा ती 70 वर्षांची होती. मला तिच्याकडे जायचे होते. तिच्या हातचे जेवण खायचे होते. तिने बालपणी सांगितलेल्या गोष्टी पुन्हा ऐकायच्या होत्या. पण दुकान होते, ग्राहक होते, पैसा होता. मी विचार केला, नंतर जाईन. पण तो नंतर कधीच आला नाही. जेव्हा मी तिच्याकडे गेलो, तेव्हा ती या जगात नव्हती. 90 वर्षांच्या आयुष्यातला माझा सर्वात मोठा पश्चात्ताप हाच आहे. ते जेवण जे मी खाल्ले नाही. त्या गोष्टी ज्या मी ऐकल्या नाहीत. तो वेळ जो मी दिला नाही. पैसा परत मिळतो. वेळ परत येत नाही. आणि माणूस तर अजिबात परत येत नाही. जे करायचे आहे ते आजच करा. उद्याचा कोणालाच भरवसा नसतो. चौथी सवय, मनात राग आणि नाराजी साठवून ठेवणे. जुन्या नाराजी मनात बंद करून ठेवणे. माझा एक बालपणीचा मित्र होता. आम्ही एकत्र खेळलो, एकत्र शिकलो.
एकदा त्याने जमिनीच्या व्यवहारात माझा विश्वासघात केला. पैसे फार नव्हते, पण विश्वास होता आणि तो त्याने तोडला. मी त्याच्याशी बोलणे बंद केले. पूर्ण 20 वर्षे. त्या 20 वर्षात मी त्याची किती वेळा आठवण काढली, किती वेळा त्याच्यावर राग केला, हे मला माहीत नाही. आणि तो त्याचे आयुष्य जगत होता. नाराजी हे एक विष आहे जे तुम्ही स्वतः पिता आणि अपेक्षा करता की समोरचा माणूस मरेल. पण तो मरत नाही, रोज थोडे थोडे तुम्हीच आतून मरत जाता. जेव्हा माझा तो मित्र आजारी पडला, तेव्हा मी त्याला भेटायला गेलो. आम्ही दोघेही खूप रडलो. त्याने माझी माफी मागितली आणि मी त्याला माफ केले. 6 महिन्यांनंतर तो या जगातून निघून गेला. त्या 6 महिन्यात आम्ही जितके जवळ आलो, काश ते 20 वर्षांपूर्वी घडले असते. माफ करायला शिका, त्याच्यासाठी नाही, तर स्वतःसाठी. कारण नाराजीचे ओझे तुम्ही वाहता, तो नाही. 5वी सवय, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे. ही कदाचित सर्वात जास्त लोकांमध्ये आढळणारी सवय आहे. प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे. मी माझ्या तरुणपणातील 15 वर्षे याच सवयीत घालवली. कुटुंबाला काय हवे आहे, शेजारी काय म्हणतील, समाज काय विचार करेल, प्रत्येक निर्णयात मी आधी इतरांचा विचार केला आणि स्वतःला शेवटी ठेवले. एकदा माझ्या पत्नीने मला विचारले, तुला स्वतःला काय हवं आहे, खरं सांगायचं तर मी शांत राहिलो. मला उत्तरच देता आलं नाही. इतकी वर्षे मी इतरांच्या अपेक्षांबद्दल विचार करत राहिलो की माझ्या स्वतःच्या इच्छा कुठे हरवल्या हेच मला कळलं नाही. ऐका, तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. हा प्रयत्न थांबवा. जे तुमच्यावर प्रेम करतात ते तुमचा आनंद पाहू इच्छितात, तुमचा त्याग नाही. आणि ज्यांना तुमचा त्याग हवा आहे, ते तुमच्यावर खरे प्रेम करत नाहीत. सर्वप्रथम स्वतःला आनंदी ठेवा. स्वतःची काळजी घ्या, आपले जीवन जगा. हा स्वार्थ नाही, ही गरज आहे. 6वी सवय, प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करणे. हवामान खराब आहे, सरकारने काही केले नाही, नशिबाने साथ दिली नाही, लोक वाईट आहेत. माझ्या आयुष्यात एक काळ असा होता की मी रोज सकाळी उठून विचार करायचो, आज काय वाईट होणार, आणि माहिती आहे का, ते वाईट खरंच घडायचं. कारण तुम्ही जे शोधता तेच तुम्हाला सापडते. जो तक्रारी शोधतो त्याला तक्रारीत सापडतात. जो मार्ग शोधतो त्याला मार्ग सापडतो. 90 वर्षांच्या आयुष्यात मी खूप संकटे पाहिली आहेत. व्यवसाय बुडाला, आजारपण आले, अनेक लोक सोडून गेले. पण ज्या दिवशी मी तक्रार करणे थांबवले आणि स्वतःला विचारले, आता मी काय करू शकतो, त्या दिवसापासून माझे जीवन बदलायला सुरुवात झाली. तक्रार तुमची ऊर्जा संपवते. तीच ऊर्जा उपाय शोधण्यात वापरा. सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तीजवळ कोणीही जास्त काळ राहत नाही, पण उपाय शोधणाऱ्या व्यक्तीकडे सर्वजण येतात. 7वी सवय, स्वतःची काळजी घेणे. हे ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की ही काय विशेष गोष्ट आहे. पण हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण विचार करतो, आधी काम, मग विश्रांती. आधी कुटुंब, मग मी, आधी सगळे, मग स्वतः. पण ज्या दिवशी तुमचे शरीर साथ देणे थांबवते, त्या दिवशी ना काम करता येते, ना कुटुंबाची सेवा करता येते. मी 50व्या वर्षी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. वाटले, नंतर पाहू. 60नंतर डॉक्टरांनी सांगितले, काही गोष्टींसाठी आता खूप उशीर झाला आहे, तुमचे शरीर ही तुमची पहिली जबाबदारी आहे. रोज चालत राहा, योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि दररोज फक्त 5 मिनिटे शांत बसा. ही कमजोरी नाही, ही शहाणपणाची गोष्ट आहे. कारण थकलेला आणि आजारी माणूस कोणासाठीही काही करू शकत नाही. स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून तुम्ही त्या लोकांची काळजी घेऊ शकाल ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता.
90 वर्षांच्या या दीर्घ आयुष्यात मी एक गोष्ट शिकलो आहे. आयुष्य मोठे नसते, आयुष्य खूप छोटे असते आणि आपणच या सवयींमुळे ते आणखी छोटे करून टाकतो. तुलना करून, स्पष्टीकरण देऊन, गोष्टी पुढे ढकलून, मनात नाराजी ठेवून, सर्वांना खुश करण्याच्या प्रयत्नात, तक्रारी करत आणि स्वतःलाच विसरून. आत्ताच एक निर्णय घ्या. या सवयींपैकी एक सवय निवडा आणि स्वतःला सांगा, आजपासून बस, आता नाही. मी तुम्हाला हे सांगत आहे कारण मी खूप चांगला माणूस आहे म्हणून नाही. मी सांगत आहे कारण मी या चुका केल्या आहेत. आणि काश मला हे कोणी 40व्या वर्षी सांगितले असते. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. माझ्याकडे नाही. म्हणून हात जोडून सांगते, या सवयी सोडून द्या.